नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 14 जानेवारी आपण आलतो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, ट्रॅक्टर आणि पिकअपची मिळून 700 ते 800 मध्ये आवक आहे आणि उद्या 15 तारखेला लिलाव बंद राहील मित्रांनो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ निवांत बघा शेवटपर्यंत। आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आज मकर संक्रांती मित्रांनो, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। पण मित्रांनो, नायलन मांजाचा वापर करू नका, त्याच्याने काय होतं मानी बिनी कापत त्या लोकांचे, तर आपल्या लोकांना नुकसान नाही व्हायला पाहिजे, तर ते जपून चाला। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी आहे काय निघतं ते पण सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाऊ बघू। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलंच ना घे, पहिली गाडी आहे, बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 1700 रुपये जाईल। क्वालिटी बघू शकता तुम्ही, 1700 रुपये, 1700 रुपीज। कुठला कांदा? शिंदेचा कांदा आहे बिया। तर मित्रांनो, उद्या 25 तारीख, उद्या संक्रांत, मकर संक्रांतची करमुळं लिलाव बंद राहणार आहे उद्या। काय भाव गेलो? 2100 रुपये। बघू शकता तुम्ही, साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? सावरगाव, 2100 रुपये। याचं बियाणं कोणतं होतं? बरं, घरगुती बियाणं आहे। बरं, पुढं बघू। काय भाव गेला? 770 जाईल। खाते बघू शकतो तुम्ही, 770, 770 रुपीज। कुठले? तीसगाव। बर, काय भाव गेली गोल्टी? 1380 जाईल। बघू शकतो तुम्ही, 1380, 1380 रुपीज। कुठला कांदा? रानवड। बर, 1380। पुढं बघू। काय भाव गेला कांदा? 1988। बर, 1988 जाईल, 1988 रुपीज। कुठला कांदा? नारायणगावचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही, बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, 1988 जाईल। पुढं बघू। काय भाव गेली खात काका? 300 रुपये जाईल। खात 300 रुपये, 300 रुपीज। कुठले? देवळा। बर, काय भाव गेलं? 1000 रुपये जाईल। बघू शकतो तुम्ही, गोल्टा आहे, साईज आहे। कुठला आहे गोल्टा? खडक माळेगाव। बर, बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, ओके। पुढं बघू। खादला कोण आहे इकडे? काय भाव गेले माहिती तुम्हाला? बर, खात काय भाव गेली दादा? 300 रुपये खात जाईल। बघू शकतो तुम्ही। आणि आपला कांदा किती भाव गेला? 1460 रुपये। बघू शकतो तुम्ही, 1460 रुपीज। कुठला कांदा? पाचोरेवणी। बियाणं कोणतं होतं काका याचं? घरगुती बियाणं, 1460। पुढं बघू। काय भाव गेलं? 1960। बघू शकतो तुम्ही, 1960 जाईल, 1960 रुपीज। कुठला आहे कांदा? खडक माळेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, खडक माळेगावचा कांदा 1960 जाईल, 1960 रुपीज। काय भाव गेलो? 1890 जाईल, 1890 रुपीज। कुठला आहे कांदा? दरसवाडी। बरं, दावचवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे। बघू शकतो तुम्ही, दावचवाडीचा कांदा आहे। काय भाव गेली खात? 300 रुपये खात जाईल। काय कंपल्सरी का 300? बर बर, 300 रुपये जाईल, 300 रुपीज। कुठले? कानमंडळे। बरं, पुढं बघू। काय भाव गेलं? 1753 जाईल। बघू शकतो तुम्ही, क्वालिटी 1753 मित्र आपला। कुठला कांदा? खडक माळेगाव, 1753, 1753 रुपीज। खडक माळेगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? बर, पुढं बघू। येल्लोरचं बियाणं होतं। काय भाव गेलं? गोल्टी काय भाव गेली? बर, पुढं बघू। काय भाव गेली गोल्टी? 2000 रुपये, मीडियम साईज। बघू शकतो। पुढं बघ। काय भाव गेलो? 1700 रुपये, 1700 रुपये, 1700 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? वडनेर भैरवचा कांदा आहे, 1700 रुपये जाईल, 1700 रुपीज। बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे। बरं, पुढं बघू। खातला कोण आहे? खात काय भाव गेली? 420, 420 चली गई खात। बर, आपली खात काय भाव गेला? 300 रुपये। बर, 300 रुपीज, 420। ओके। हो, सफेद मिक्स गोल्टी काय भाव गेली?
हे 860 रुपये. 860 रुपये बघू शकता तुम्ही. 860 रुपये. 860 860 रुपीज. कुठला आहे कांदा? पुरी पुरी शेलूपुरी. ओके पुढं बघू. काय भाव गेले गोल्टी? 990. 990 जायले. 990 रुपीज बघू शकता तुम्ही. कुठला कांदा? मुत्याने. मोत्याने. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती. घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू. काय भाव गेला कांदा? 1760 रुपये. 1760 रुपये बघू शकता तुम्ही. 1760 रुपीज. कुठला आहे कांदा? गुराळे. गुराळे. बरं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. गुराळेचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1915. 1915 रुपीज. कुठला आहे कांदा? भूताने. बरं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. भूतानेचा कांदा आहे. 1915 रुपये जायले. पुढं बघू. हे काय भाव गेलं? काय भाव गेले? बरं पुढं बघू. लाईन संपली तर दुसरी लाईन लावलो आपण. काय भाव गेली गोल्टी? 1400 रुपये बघू शकता तुम्ही. 1400 रुपये जाईल गोल्टी. 1400 रुपीज. कुठली गोल्टी? उर्दूळ. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. उर्दूळची कांदे बघू शकता तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेला सर? बघू शकता तुम्ही. 2025 जायले. 2025 रुपीज. कुठला आहे कांदा? विकानेर. 2025. बर पुढं बघू. काय भाव गेलं? 2000 रुपये. 2000 रुपीज बघू शकता तुम्ही. कुठला आहे कांदा? विखरणे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. विखरणीचा कांदा आहे. 2000 रुपये. 2000 रुपीज. पुढं बघू. इकडे कोण आहे? आपला कांदा काय भाव गेला? 1900. 1900 रुपीज. क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची. 1900 रुपये. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं काकायचं? येलोरचं बियाणं आहे. दरसवाडीचा कांदा आहे. बघू शकता तुम्ही क्वालिटी. पुढं बघू. गोल्टी काय भाव गेली? 912 रुपये बघू शकता तुम्ही. 912. 912 रुपीज. कुठला आहे कांदा? बोयगाव. ओके. 912. 912 रुपीज. पुढं बघू. हे काय जाईल? 1751. मीडियम साईज आहे. गोल्ट आहे. साईज गोल्ट आहे. 1751. 1751 रुपीज. 1703 आहे हो. 1703 आहे का? 1703 आहे. 1703 आहे. बरं कुठला आहे कांदा काका? आयरगाव. बरं आयरगावचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1900 रुपये. 1900 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 1900. कुठला आहे कांदा? खडक ओझर. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. खडक ओझरचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1800 रुपये. बरं दोघं 1800 जाईल. 1800 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरवाडीवणी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं घरगुती बियाणं आहे. आणि गोल्टी काय भाव जाईल? 500 फिक्स मध्ये. 500 रुपीज. ओके. 1800 कांदा जाईल. खडकजाम. खडकजामचा कांदा आहे. 1800 रुपये जाईल. घरगुती बियाणं आहे. बरं 1800 रुपीज. पुढं बघू. इकडे कोण आहे? काय भाव गेलं? 1801 रुपये. 1801 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा? रानवड. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. रानवडचा कांदा आहे. 1801 रुपये. 1801 रुपीज. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 1990. 1990 जाईल. 1990 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. बरं बियाणं कोणतं होतं याचं? बरं साखरीचा कांदा आहे. 1990. 1990 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1847 जाईल. बघू शकतो तुम्ही. 1847 रुपीज. कुठला आहे कांदा? 1870 जाईल. 1870 जाईल. 1870 रुपीज. कुठला आहे? छडवेल क्वालिटीचा कांदा आहे. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं पुढं बघू. काय भाव गेला?
1999 2000 जायले 2000 रुपीज बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं काकायचं? घरगुती बियाणं आहे. दरसवाडीचा कांदा आहे. बर पुढे बघू काय भाव गेलो? 1971 जायले 1971 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. मीडियम साईज आहे. एक साईज कांदा आहे. 1970. कुठला आहे कांदा? देवगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. देवगावचा कांदा आहे. 1970 1970 रुपीज. पुढे बघू काय भाव गेलं? 1600 रुपये गेले. 1600 रुपये. मीडियम गोल्टी मिक्स आहे. 1600 रुपये 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड. बर पालखेडचा कांदा आहे बघू शकतो. आणि कॅरेट मधला किती भाव गेला? 700 रुपये गोल्टी. आणि खाद 300 रुपये खाद जायले 300 रुपीज. बर 700 रुपये जायले गोल्टी. 700 रुपीज 300 रुपीज. इकडे गोल्टी काय भाव गेली? 1050 1050 जायले बघू शकतो. काय आयडिया आहे कुठली गोल्टी? शेलूपुरी. बर पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? गोल्टी काय भाव गेली? 950 जायले बघू शकतो तुम्ही. 950 रुपये 950 रुपीज. मोठी बाकी हे काय बारीक पण आहे त्याच्यात? बारीक मोठी. कुठला आहे कांदा? जोपूळ चांदूड. बर मिक्स आहे. बारीक गोल्टा मिक्स आहे त्याच्यात. बर काय भाव गेलो? 1190 1190 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. कुठले? परचूल. बर परचूलचा कांदा आहे. पुढे बघू काय भाव गेलो? भाऊ काय भाव गेलो? 1700 रुपये जायले बघू शकतो. क्वालिटी 1700 रुपये 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? वडळी. बरं वडळीचा कांदा आहे. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1800. या 1800. ओके 1800 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदे. बर पुढे बघू काय भाव गेलं कांदा? 2122 बघू शकतो तुम्ही. 2122 2122 रुपीज. कुठला आहे कांदा? साळसाना. बरं बघू शकतो तुम्ही. साळसाण्याचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? साधा बियाणं आहे. बरं बघू शकतो क्वालिटी. पुढे बघू